रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील मोप गावाजवळ लोणारकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपचारासाठी रुग्ण घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला अडवून मारहाण आणि जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर तपासादरम्यान लग्न, एजंट आणि अपहरणाचा गुंतागुंतीचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी जलद कारवाई करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करत तिघा आरोपींना अटक केले। मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन येथील दीपक खानझोडे यांचा विवाह संभाजीनगर येथील राधा तुपे हिच्याशी झाला होता। या लग्नासाठी मध्यस्थामार्फत 2 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं समोर आले। विवाहानंतर नवरी घरात नसल्याचं लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सीताराम खानझोडे यांचं अपहरण करून निघून गेले। या संपूर्ण घटनांची साखळी लक्षात घेऊन पोलिसांनी अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना इथं एकाच वेळी छापे टाकून नवरी मुलीसह इतर 4 आरोपींना अटक केले। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवचरण डोंगरे करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। नमस्कार। 14 डिसेंबरच्या पहाटे रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 10 ते 12 लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि 5:30 वाजल्यापासूनच एसडीपीओ वाशिम, एलसीबीपीआय आणि पोलीस स्टेशन रिसोडची टीम तिथे दाखल झाली। तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करून सुद्धा तिथे दुडगूस घातला होता। या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे। तसंच सीसीटीव्ही ॲनालिसिस, सीडीआर ॲनालिसिस करत आम्हाला त्यापैकी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि एसपी अहिल्यानगर आणि एलसीबीपीआय अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कोऑर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले। ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या लोकांनी किडनॅप केलं होतं आणि त्यांची देखील सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणी 2 वेगळ्या प्रकारचे गुन्हे, एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे, असे 2 गुन्हे रिसोड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पाहतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहनाचा अपघात झालाय। सुदैवाने अपघातात मोठी घटना टळली असली तरी कारमधील 3 जण जखमी झालेत। कारचं मोठं नुकसान झालंय। त्याचवेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे समृद्धी महामार्गावरून जात असताना अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमी झालेल्यांना धीर दिला। MSRDC फायर अँड रेस्क्यू टीमला पाचारण करून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रवाना केले। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या समय सूचकता आणि तत्परतेने जखमींचे जीव वाचले। ठीक है, अभी हो गया, हम सब मिल गए होगा, जो होने का होगा। ठीक है ना, बस। अब आप भी खा लो। अरे खाओ, प्लीज खाओ, प्लीज खाओ। खा थोड़ा खाना। अरे घाबरू नका तुम्ही, आप डरिए मत, बिल्कुल मत डरिए। ओके सर, ऑल ओके। सबकी जान बच गई, कुछ नहीं हुआ, माइनर है वो। संतोष संतोषराव, हो संतोष। थोड़ा खर्च है, बाकी 2 घंटे मामूली खर्च केले, काही झालेलं नाही। आईला गाडीचं जास्त एशियन यूथ पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये 100 मीटर बेस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राचा कर्तृत्ववान आणि दृढनिश्चयी दृष्टिहीन पॅरा जलतरणपटू रितेश राजेंद्र केरे यानं रौप्य पदक पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली। दुबई इथं 7 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून फक्त 5 जलतरणपटूंची निवड झाली होती। त्यात रितेशचा समावेश होणं ही राष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 35 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू सहभागी झाले होते। 1500 पेक्षा अधिक दिव्यांग खेळाडू यात सहभागी झाले होते।
महाराष्ट्रातील पहिला दृष्टीहीन अंध खेळाडू ज्यांना आशिया स्पर्धेत पहिलं रजत पदक मिळवलं आणि महाराष्ट्राचा झेंडा दुबईमध्ये फडकवला. आतापर्यंत रितेशला 10 राष्ट्रीय पदकं मिळालेत. त्यामध्ये 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत 2 रौप्य पदक बँगलोर इथं मिळवलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारी यांनी. दृष्टीहीन पहिला खेळाडू आहे जो साईला सिलेक्ट झालेला आहे. मागच्या 6 महिन्यापासून हा साईला प्रॅक्टिस करतोय. त्यांना ज्याच्यात स्पार्क दिसलं किंवा असे नॅशनल मधून पूर्ण खेळाडू सिलेक्ट केले जातात साईला. महाराष्ट्रातला आपल्याला अभिमान आहे. छत्रपती संभाजीनगरचा पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट होणारा रितेश हा पहिला अंध खेळाडू. त्याच्यानंतर आता भारतातून एशियासाठी जे जाणारे खेळाडू होते हे फक्त 5 खेळाडूंची निवड झाली आहे आणि दृष्टीहीन खेळाडू त्याच्यात 2 आहे. पहिला रितेश महाराष्ट्राचा आणि दुसरा कर्नाटकाचा आहे जो कार्तिक आहे. हे 2 दृष्टीहीन खेळाडू आहे पहिल्या 5 मध्ये. सर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं काय अर्थसहाय्य वगैरे काही नाही. आतापर्यंत तरी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत एवढे नॅशनल मेडल रितेशने 10 नॅशनल मेडल आणलंय. आतापर्यंत जी आर्थिक मदत किंवा काय ही आतापर्यंत तरी मिळाली नाही. आता तो आंतरराष्ट्रीय भारताचं प्रतिनिधित्व करून सिल्वर मेडल घेऊन आला आहे. आता इथून अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती दाखल घेऊन त्याला त्याचं, कारण आशियासाठी प्रोत्साहनपर प्राइज मनी पण असती आणि नॅशनल साठी पण देतात. जिल्ह्यामध्ये खासदार आहे, आमदार आहे असे यांनी काही तुम्हाला दिलं नाही? आतापर्यंत तर कोणाचीच नाहीये. फक्त एकदा शिरसाट साहेबांनी याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पालकमंत्री होते तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला 15,000 एकदा प्राइज दिली आहे आणि 2-3 वर्षापूर्वी आपले चव्हाण साहेब होते कलेक्टर, त्यांनी एकदा त्याला 10,000. बरं सर, स्पोर्ट्स अथॉरिटीज ऑफ इंडिया हे काही मदत करत नाही का आर्थिक याच्यात? नाही, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आर्थिक मदत नाही करत, पण खेळाडूंचा जाण्या येण्याचा सर्व यांचं जेवण खावण हे ट्रॅव्हलिंग येते. आता राष्ट्रीय स्पर्धा जी झाली पूर्ण साईची टीमनी यांना साई मधून डायरेक्ट फ्लाईटने घेऊन जातात, फ्लाईटने घेऊन येतात आणि मुलांना अलाउन्सेस पण असतात डेली. काय सांगशील? नाही, आता इथून तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाग आहे. एक दृष्टीहीन खेळाडूने महाराष्ट्रासाठी सिल्वर मेडल आणलं. इथून पुढे तरी त्याचं नोकरीसाठी आणि त्याची जी मोबदला ज्याला योग्य तो असेल त्याच्या भागवण्यासाठी त्याला योग्य तरी ती त्याला नोकरी देण्यात. इथून पुढे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा राहिली. राजेंद्र शेषराव केरे. खेळात येताना कोणती आव्हाने आली व तुम्हाला सर्वात जास्त मदत कुणी केली? मला सर्वात जास्त मदत तर माझ्या पप्पाचीच आहे, कारण की मी सायकलिंग पण करतो. तर मग सायकलिंग करताना माझे पप्पा असे माझ्या समोर चालवते, मग मी त्यांना फॉलो करत सायकलिंग करतो. रनिंगच्या वेळेस पण माझ्यासोबत धावतात ते. त्याच्यानंतर स्विमिंगलाही सोबत म्हणजे वरनं गायडन्स देतात. सगळ्यात जास्त मदत मला माझ्या पप्पाची आहे प्रॅक्टिसलाही. त्याच्यानंतर मी स्विमिंग मध्ये बॅकस्ट्रोक पण करतो, तर मग भिंत अशी कळत नाही कारण की आपण वर तोंड करून पोहतो. तर मग ते त्याच्यासाठी एक टॅपर राहतं, तर तेव्हा पप्पाच काम येतं. त्यामुळे सगळ्यात जास्त मदत पप्पाची आहे. हे आव्हान करणार तुम्ही? मी हे आव्हान करेन की ज्याच्यात चांगलं करायचंय ते करू शकता. फक्त आपण प्रयास करू शकतो, यश आपोआप भेटेल आपल्याला. प्रयत्न नाही सोडू. सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. वाळवा तालुक्यातील कापूसखेड इथं 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली. दरम्यान यापैकी एका कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. कापूसखेड इथं राहणारे सर्जीराव पाटील यांनी त्यांचा पाळीव कुत्रा घराबाहेर खाटेला बांधला होता. रात्रीच्या सुमारास बिबट्यानं त्या कुत्र्यावर झडप घातली. त्यानंतर बिबट्यानं कुत्र्याला लोखंडी खाटेसह फरफटत नेलं. कुत्र्याच्या केकटण्याचा आवाज ऐकून पाटील कुटुंबीय बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केल्याचं निदर्शनास आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान त्याच बिबट्यानं त्या परिसरात असणाऱ्या अन्य 2 पाळीव कुत्र्यांवरही हल्ला केला आणि त्यांना ठार केलाय. त्यामुळे बिबट्यांच्या तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे केली जाते. अमरावतीच्या शिवणगावमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत. दुपारी 12:07 हा धक्का जाणवलाय. यापूर्वी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी धक्के जाणवले होते. 3 महिन्यात 4 वेळा भूकंप सदृश धक्के जाणवल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रशासनानं शिवणगाव, शिजरगाव, मोझरी इथं भूकंप मापक यंत्र बसवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आलं नाही. त्यामुळे हे यंत्र तातडीनं बसवण्याची मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी केली. आज काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झालेल्या आहेत?
आज 12:07 पुन्हा सौम्य धक्का जाणवलेला आहे. याच्या आधी पण मागल्या महिन्यात 24 तारखेला 23-24 तारखेला लगातार 2-3 झटके जाणवले होते. त्याच्या आधी 1 महिन्या आधी पण झटका जाणवला होता. हा झटका असा होता, आपल्या इथून फतेपूर आहे, फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे. दिवालमध्ये कसं आहे, आपण कपाट करतोय की नाही, कपाट होतं कळप्याचं, त्याच्यावर भांडे होते, भांडे पडलेले आहे. मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले. झटका आला. त्याच्यानंतर इथल्या लड्डा स्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला. त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेलो. जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा स्कूलमध्ये आलो. ते पण हादरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले. त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते. पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही. आता पण मी फोन केला तर ते बोललेत की म्हणजे आता येणार, आपण केंद्र बसवूया 10 दिवसासाठी. मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी, म्हणजे जेणेकरून भूकंपात काहीतरी आम्हाला आधार होईल. कारण की लोक इतके भीतीचे निर्माण झालेले आहे, भीती सांगताच येत नाही. लोकांना एवढं झालं की महिना झाला की झटके येऊन राहिले, महिना झाला की झटके येऊन राहिले. म्हणून एवढंच सांगेल शासनानं जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावे. मोरया चित्रमंदिरात आज तारशिवणी गावातील असंख्य ग्रामस्थांनी एकत्र येत पेटला वणवा क्रांतीचा या सामाजिक संदेशानं परिपूर्ण चित्रपटाचा आनंद घेतला. प्राध्यापक संजय खडसे यांच्या प्रभावी भूमिकेसह या चित्रपटानं समाजात नवा विचार रुजवण्याचं कार्य केलं. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता संघर्ष, अन्यायाविरुद्धची लढाई आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ याची जाणीव करून देतो. यावेळी तारशिवणी गावासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक हजर होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जन्म कुठं व्हावा हे माणसाच्या हाती नसते, पण परिस्थिती बदलणं हे माणसाच्या हाती असते. हे सिद्धार्थ आणि वैशालीने दाखवून दिले आहे. आपल्यातून सुद्धा असे विद्यार्थी निर्माण झाले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि सिद्धार्थकडे पाहून मला 4 ओळी आठवतात. उडायचं फक्त तू मनात आण, उडायचं फक्त तू मनात आण, दिशाची तुला वान नाही. उडायचं फक्त तू मनात आण, दिशाची तुला वान नाही. तुला अडू शकेल असे कुठे तुफान नाही, तुला अडू शकेल असे कुठे तुफान नाही. धन्यवाद. मग काय सांग काँग्रेस. हो.